नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे ना मस्त दुपारी जेवणं वगैरे झाली आणि आम्ही आहे ना गावावरच सध्या गावावरच आहेत आम्ही. तर म्हटलं जेवणं वगैरे झाली ना, शेतात जायचं होतं. शेतात म्हणजे त्या माझ्या लहान दीर आहेत ना, ते शेतात चालले गेले होते. त्यांचा टिफिन आहे ना घरी, म्हणजे ते मका काढायला मशीन आली ना, तर बिना जेवायचं चालले गेले होते. मग ती लहान जाऊबाई चालली होती. तर आम्हाला सगळ्यांना आहे ना, आम्हाला शेतात जायची म्हटलं हौस झाली. सगळे म्हणायचे, "चला आपण जेवण वगैरे झाली ना, तर आता मस्त फिरून येऊ आपण थोडं." तर आम्ही शेतात गेलो. असं काही जाणं होत नाही म्हटलं, तर चला आता सगळे जमलोय, तर आपण थोडं शेताकडे पण चक्कर मारून येऊ. तर आम्ही 1-2 जण जाणार होतो. नंतर आम्ही सगळे 3-4 4-5 जण आम्ही बाहेर निघालो शेतात. नंतर मुलं पण हौस करत होती. ताऊ-दादून त्यांना पण खूप शेतात जायचं नाव काढलं ना, त्यांना पण खूप हौस वाटते. तर ते पण माझ्यासोबत आले. आम्ही सगळेजण शेतात गेलो. तर बघा आम्ही मस्त केळीच्या बागेत फिरत होतो. हा आहे ना आमचे मोठे जेठ आहेत ना, त्या दादांनी त्यांचा केळीचा बाग होता. आम्ही सगळ्यांच्या शेतात फिरत होतो. म्हटलं चला, आणि आम्ही टिफिन वगैरे दिला. ते दादा आहेत ना तिकडे मशीन आलेलं होतं मक्याचं. ते मशीन म्हणजे मका काढत होते. तिथे घाण उडत होतं. आम्ही तिकडे काही गेलो नाही. लांबूनच टिफिन वगैरे देऊन दिला. मग परत तिथं ते ट्रॅक्टर भरणं चालू होतं. ताईन त्यांच्या शेतात काय ते केळीचे झाडं वगैरे काढणं चालू होतं. तर बघा इकडे परत आम्ही दुसऱ्या शेतात आलो. इकडे बघा चिक्कूची झाडं होती. एवढे चिक्कू लागलेले होते ना, तर खूप सारे चिक्कू लागलेले होते. आणि इथे ना सगळे खायचे, म्हणजे आपले जे फळांचे झाडं असतात ना, ते सगळ्या प्रकारचे झाडं लावलेली होती. इथे एका कोपऱ्याला घरसुद्धा आहे खूप छान. त्याच्यामध्ये टीव्ही वगैरे सगळं सोय केलेली होती. नळं होते. पण तिकडे माझ्याकडनं काही दाखवलं गेलं नाही. मी म्हटलं नंतर करू, पण मला आठवणच पडली. इथं बघा मस्त ते झाड होतं. झाडाजवळ आम्ही बसलेलो होतो. पलंग होता, ते होता. नंतर आम्ही तिकडे थोडं अजून चालत आलो. तिथं नंतर आपल्या म्हशी, गाई सगळे असं गुरं बांधलेली होती. तर त्यांचे पण खूप छान, म्हणजे भरपूर गुरं आहेत. आता ते शेतातच त्यांनी सोय करून घेतलेली सगळी. बघा ही सागची झाडं होती सगळी. भरपूर सारी सागची झाडं लावलेली होती त्यांनी बांधावरती. आणि शेतात बघा एवढं छान, म्हणजे एक काडीसुद्धा दिसत नव्हती. एवढं भारी स्वच्छ केलेलं होतं ते शेत. आम्हाला एवढं आवडत होतं ना, खूप भारी वाटत होतं. एवढं जसं आपण झाडून स्वच्छ करतो ना, तशा पद्धतीनेच त्यांनी एवढं भारी केलेलं होतं ना, तर खूप भारी केलेलं होतं. तर बघा हे आवळ्याचं झाड होतं. त्याला आता आवळे वगैरे आणि पानंसुद्धा राहिलेली नव्हती. तर बघा नंतर मग आम्ही थोडं पुढे आलो. आंब्याच्या झाडाखाली बसलो. आंब्याच्या झाडाखाली बसलो आणि बघा नंतर गाडी बैल जात होती रस्त्याने. म्हणजे तिथूनच आमच्या शेतातून आमच्या मोठ्या दादा त्यांची गाडी बैल होती. तर बैल बघा किती छान असे पांढरशुभ्र मस्त असे बैल, खूप छान असे वाटत होती आणि मस्त छुनुक-छुनुक आवाज करत जात होते. आम्हाला भारी वाटत होतं. आणि बघा आमचे ताईन ते आम्ही सगळे झाडाखाली बसलो आणि गप्पा गोष्टी करत होतो. हे झाड आहे ना खूप वर्षापूर्वी, म्हणजे 150 वर्षापूर्वीचं आहे. आमच्या सासरे आहेत ना, सासऱ्यांच्या वडिलांनी लावलेलं होतं. तर त्यांच्या हातात तर ते झाड एवढे छान आंबे येतात ना, खूप छान असे गोड मस्त छान असे आंबे येतात त्याला भरपूर. तर ते सगळ्यांना आम्हाला चारींना ते आंबे आम्ही सगळेजण घेतो. तर बघा विहिरीला आहे ना पाणी पाणी त्या तिकडच्या विहिरीचं पाणी इकडच्या विहिरीत टाकत होते. तर भरपूर पाणी होतं विहिरीमध्ये, ते पण बघत होतो आम्ही. नंतर हे नारळाचं झाड होतं. नारळाच्या झाडाला पण नारळ लागलेली होती आणि मुलं आहे ना त्या आंब्याच्या झाडावरती चढत होती, उतरत होती. आणि आम्ही बऱ्याच वेळ बसलो, गप्पा गोष्टी केल्या ना. मग आम्ही निघालो तिथून. मग थोड्याच अंतरावर अजून परत केळीच्या बागेतच आलो आणि केळीच्या बागेवरून 2 घोडे केळीचे काढले आणि त्याच्यामधून बघा आम्हाला सगळ्यांना अशी एवढी भरपूर अशी केळी घेतली आम्ही घरी येण्यासाठी. घरी नेण्यासाठी. मग ती केळी ना सगळे तुकडे-तुकडे करून घेतले. खूप जड-वजन होतं. मग नंतर अजून परत बोरं दिसली, बोरं विसली. ही नंतर आमच्या शेतांकडे आलो ना, तेव्हा तिकडे बोरं होती. मग बोरं वेचायला घेतली सगळ्यांनी. अजून बोरं विसली, बोरं खाल्ली आणि आम्ही अजून परत निघायला लागलो. सगळेजण. मग नंतर काही व्हिडिओ बनवणं झालंच नाही. आम्ही सगळे असं पायी-पायी चालत, बोलत, गप्पा मारत आलो. नंतर मग आम्हाला आहे ना घरी यायचं होतं त्या दिवशीच पाचोऱ्याला. तर मग आम्ही पाचोऱ्याला आलो. तर बघा खूप छान अशी बोरं आणली, मस्त केळी आणली. नंतर म्हटलं चला खूप थकल्यासारखं झालं, तर मस्त आपण चहा घेणार आहे. मस्त असं फ्रेश वाटेल त्यासाठी, मस्त फ्रेश होण्यासाठी आपण मस्त आल्याचा चहा करून घेतला. म्हटलं चला चहा घेते मी आता. नंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. मग नंतर आपण आहे ना केळी सगळी कापून घेतली स्वच्छ, म्हणजे धुवून घेतली. मग नंतर कापायला घेतली. सगळे केळं अशी मोकळी-मोकळी करून घेतली. नंतर तिची सगळी साल काढायला लागलो. दादू बी मला खूप मदत करत होता. माझी ताऊ मदत करत होती. आम्ही तिघी मायले की आम्ही लटकलो आणि केळी सगळी साफ केली. नंतर त्याहून ना स्वच्छ धुवून टाकली. खराब हात लागल्यामुळे काळी वाटत होती. ती म्हणे, "मम्मी स्वच्छ धुवून टाकते." तिने सगळी केळी स्वच्छ धुतली. नंतर पुसून टाकली. नंतर दादूने चूल वगैरे पेटवली. मम्मी म्हणे, "आपण चुलीवरच बसून करू." आणि जास्त वेळ त्यांना आहे ना खूप, म्हणजे असं जास्त वेळ राहू द्यावा लागतो कडक होण्यासाठी. नाही तर मग असे नंतर आहे ना वातडे होऊन जातात. त्यासाठी आहे ना ते खूप असं मंद आचेवर त्याच्यासाठी असं म्हणजे तळावं लागतं.
तर त्यासाठी मस्त चूलच पेटून घेतला आणि बसूनच करू म्हटलं. गॅसजवळ बी उभं राहून ना कंटाळा येतो. तर मस्त केळीचे चिप्स करायला मला आहे ना म्हणजे आम्ही थोडं 4-5 वाजता बसलो ना, तर मला पूर्ण संध्याकाळ झाली. 2 तास लागले. हळू-हळू चालत होती. कारण की ना ते जास्त जर करायला घेतलं ना, मग खूप असं लवकर काढले की वातडे होत होते. त्यासाठी ना हळू करावं लागत होतं. पहिले थोडी लाकडं पेटली, मग नंतर काही लाकडं थोडे हळू चालतात. त्यासाठी ना टाईम लागत होता आणि केळं खूप बारीक असल्यामुळे बारीकच चिप्स होत होती. म्हणजे की सालच भरपूर तगारीभर साल निघून गेलं आणि थोडीशी केळं निघाले. तर लांब काही एवढं बरोबर पडत नव्हते. गोल जसे आले तसे लांब, असं जसं आलं तसं करत होती मी. चुलीजवळ गप्पा मारत होती. स्वाती आलेली होती. स्वाती माझे व्हिडिओ बनवत होती. काही ताऊ होती. स्वाती म्हणजे आमच्या शेजारची मुलगी. तर ती ना ती पण आलेली होती. माझ्याशी गप्पा गोष्टी करत होती. आम्ही सगळे हसून बोलून गप्पा गोष्टी करत होतो आणि मस्त माझं बसून ना केळीचे चिप्स चालू होतं आणि मागे ना म्हणजे बोर पण वाटत नाही मग बसून ना मस्त करायला. फक्त चूल चांगली चालू झाली ना, मग काहीच वाटत नाही. आमच्या चुलीचं अजिबात दुःख होत नाही. पण ते थोडे ना सुरुवातीला त्रासच होत होता, थोडा धूर होत होता. पण जोपर्यंत ते लाकूड पेटलं ना, मग तो मस्त चालू झाला चूल. तर बघा नंतर मग मी ना ती काढून ना आपल्या गाळणीमध्येच टाकत होती. आपली दुसरी गाळणी राहते ना, वरण वगैरे चाळायची त्याच्यामध्ये. कारण की जे राहिलेलं एक्स्ट्राचं तेल आहे ना, ते गळून जाईल म्हटलं. मग नंतर मी पेपरवर टाकत होती. कारण की पेपरवर टाकण्याचं कारण म्हणजे जास्त तेलकट होणार नाही, त्यासाठी मी लगेच पेपरवर टाकत होती. आणि बसून गप्पा गोष्टी करून करायला काहीच वाटत नव्हतं. नंतर दादू ना क्लासला चालला गेला. दादूचा क्लास होता ना, तर दादू क्लासला गेला. तर म्हटलं चल मिस करून घेते. तर मग मी करायला घेतलेले होते मस्त केळीचे चिप्स. ताऊ पण नंतर हौशी-हौशीने ताऊला पण हौस वाटत होती. ताऊने पण करायला घेतले. कारण की नाही मशीनने करायला एवढं भारी वाटत होतं ना आणि छोटेसे असल्यामुळे धरायला पण काही एवढी जड जात नव्हती ती. त्याच्यामुळे त्याच्यानेच मस्त करून घेतले. आणि मुलांना आहे ना म्हणजे माझ्या दादूला पण आम्हाला सगळ्यांनाच केळीचे चिप्स खूप आवडतात. म्हटलं चला आपल्या घरची केळी आणली ना तर करू. आपण बाहेरची आणायला बी ना नसली तर आपण बाहेरचीच खाऊन घेतो. पण आहेत तर आता करून घेऊ. तर बाकीचे केळीचे चिप्स करायला घेतले आणि बाकीची केळीची भाजी करण्यासाठी थोडीशी केळी ठेवली. तर बघा खूप छान असे मस्त कुरकुरीत तळलं जात होतं केळं. हे चिप्स तळणं जात होतं की मस्त कुरकुरीत. मी त्याच्यामध्ये ना थोडीशी वाटीमध्ये तेल घेतलं आणि तेलमध्ये हळद टाकली आणि ते ना थोडंसं आपलं तेलामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे केळीला चिप्सला आहे ना छान कलर येतात. नंतर ताऊ म्हणे मम्मी मी करते म्हणे. मग ताऊ बसले तोपर्यंत म्हटलं चला पोकळा घेतलेला होता सकाळीच मस्त पोकळा म्हणजे निवडायला घेतलं. तिच्याशी गप्पा मी मारत होती आणि पोकळा निवडत होती. तर आपले केळीचे चिप्स झाले मस्त त्याच्यावर चटणी, मीठ टाकून घेतलं. बघा किती छान झालेले मस्त असे कुरकुरीत